युवकांनी बेरोजगारीवर मात करून विवाहित जीवनात आनंदानं कसं जगायचं या विषयाला स्पर्श करणारे लेखक एकनाथ चंद्रभागा म्हाळूबाग यांनी वैशाली प्रकाशन पुणे येथून प्रकाशित केलेला पहिला फिर्याद या काव्यसंग्रहाचा नाशिक शहरातील मुश औरंगाबादकर सभागृहात नुकताच साहित्यिक, कवी, लेखक यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख वक्ते यांचा सत्कार करण्यात आला. युवकांना फिर्याद या काव्यसंग्रहातून जगण्याची नवी उमेद मिळणार असून एकदा तरी काव्यसंग्रहाच्या पंक्तीला स्पर्श करून जगण्याचं सूत्र जाणून घ्या असं आव्हान लेखक एकनाथ चंद्रभागा म्हाळूबाग यांनी केलं. माझा फिर्याद हा काव्यसंग्रह आज प्रकाशित झाला. इथल्या सर्व महानुभावांच्या साक्षीने मला आज कवी म्हणून मान्यता मिळाली. माझा कविता संग्रह अगदी छोटा आहे आणि त्यातल्या कविता त्याहूनही छोट्या आहेत. पण छोट्या छोट्या कवितांमध्ये मी जो आशय मांडलेला आहे, जो अर्थ मांडलेला आहे, प्रत्येक कविता आपल्या आत एक मोठा आशय घेऊन इथं या काव्यसंग्रहामध्ये सामील झालेले आहे. त्या बऱ्याचशा कविता अशा आहेत की अगदी तरुणांना सपोर्ट करणारे, प्रोत्साहन देणारे अशा माझ्या कविता आहेत. काही माझ्या कवितेमध्ये मुख्य विषय म्हणजे ग्रामीण, गरीब, कष्टकरी ह्या लोकांचं माझी कविता प्रतिनिधित्व करते. तसेच अगदीच नवतारुण्य जे लोक आहेत, ज्यांना पुढे जायची उमेद पाहिजे, त्या लोकांनाही उमेद देणारी माझी कविता आहे. आणि बऱ्याचशा कविता अशा आहेत की देशप्रेम, एखादं व्यंग, लहान मुलांसाठी माझ्या संग्रहामध्ये काही कविता वाचनीय आहेत की जसं खेड्यावर आणि शहराच्या लोकांमध्ये जे अंतर झालं की खरोखर खेड्यावर कसं असतं आणि कसं असतं, खेड्यावर काय चालतं हे लहान मुलांना आता माहितीच होत नाही. म्हणून एक लहान मुलगा आपल्या आजीला विचारतो की खेड्यावर काय असतं आणि खेडं कसं असतं. अशी एक माझी कविता आहे. जसं एखादं देशभक्ती करायचा खूप प्रयत्न करतो, पण लालसेपोटी किंवा कुठल्या उत्पन्नाच्या हवेपोटी तो देशभक्तीच करू शकत नाही, अशी पण माझी कविता आहे. आणि प्रत्येक सुशिक्षित बेकाराचं प्रतिनिधित्व करताना, त्याचे दुःख मांडताना ही माझी कविता प्रत्येक शब्दात त्याचे दुःख पेरत जाते. आणि प्रत्येक वाचकाला माझी कविता ही निराश करणार नाही. प्रत्येकाने पुस्तक अवश्य वाचावं, प्रत्येक कवितेचा अर्थ समजून घ्यावा. जो वाचक माझ्या कवितेचा अर्थ समजून घेईल त्याला जगण्यासाठी कोणाच्या आधाराची गरज पडणार नाही. हे आज मी ठासून सांगतो की मी माझ्या कवितेबद्दल जास्त काही न बोलताना ती कविता आहे तीच वाचकाला ती सांगेल आणि माझी कविताच बोलेल. धन्यवाद. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष योगाचार्य अशोक पाटील, प्रमुख वक्ते, सुप्रसिद्ध कवी, लेखक व वात्र टीकाकार तुलसी ढिकले आणि ज्येष्ठ कवयित्री जयश्री साठे यांचे काव्य पंक्ती, साहित्यकार व्याख्यान ठेवण्यात आलं. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनमाड येथील कवी, लेखक तसेच 100 पेक्षा अधिक वेळा रक्तदान करणारे प्रदीप गुजराती, देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज अहिरे, नाशिक मनपाचे मखमलाबाद विभागातील नगरसेवक वाळूचे काकड पैलवान यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं आयोजन महेश मीरा, एकनाथ बाग, अरुणा, अनिल शेलार, सुनीता, इंदिरा, कैलास अहिरे, रचना कैलास अहिरे, कविता मीरा, एकनाथ बाग तसेच फिर्याद काव्यसंग्रह योगदान देणारे वाचक प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर यांनी व्यवस्थितरित्या पार पडलं. या काव्यसंग्रहाच्या लेखणीतून एक सामाजिक बदल घडवणाऱ्या पुढील एकनाथ चंद्रभागा म्हाळूबाग यांचा दुसरा पहिला काव्यसंग्रह लवकरच प्रकाशित होईल अशी अपेक्षा वाचक प्रेमी करतात. या ठिकाणी सर्व साहित्य प्रेमी आणि त्याचप्रमाणे कवी असलेले, जाणकार असलेले, रसिक श्रोते हो, मंचावरील सर्वच मान्यवर, त्यांच्या बाबतीत थोडंसं आता अध्यक्ष या नात्याने मला बोलावंच लागेल. काही कार्यक्रमाचा गोष्ट घ्यावाच लागेल. यांनी पोद्दार सरांनी कवितेची चांगली कविता मांडली, ते व्यावहारिक भाषेत बोलले, ते अलंकारिक नाही बोलले, ते व्यावहारिक आहे. गुजराती सर कवितेच्या बाबतीत त्यांनी बरंचसं सांगून टाकलेलं आपल्याच सरांनी सरच बनवली. त्यांनी शुभेच्छा चांगल्या प्रकारे. आणि विशेष म्हणजे माझे मित्र ढिकले सर यांनी भाषण अध्यक्षाचं करून टाकलेलं आहे. कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेले सर्व कवी, लेखक, माझ्या वडिलांचे व माझे मित्र, नातेवाईक आणि विशेष करून दोडंबे, मनमाड, लासलगाव, मालेगाव
दिंडोरी अशा बऱ्याच दूरवरून आमच्या प्रेमापोटी आपला अमूल्य वेळ इथे दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे अगदी नेटकेपणाने खुमास जरासे सूत्रसंचालन केले असे मालुमकर सर यांचेही मी आभार मानतो. वाघ साहेबांची माझी ओळख कशी झाली ते सांगतो. मी आमदारीकडे ढेकले साहेब होते, त्या माध्यमातून मी फिरत यायच्या घरी गेलो असताना मी आणि मला याचे नाव देतं ढेकले साहेबांनी, पण आज अशी व्यक्ती अशा ठिकाणी राहतील ते जिल्हा बँकेत कामाला आहे. आणि मी त्यांच्या घरी गेलो आणि फिरतात मग आम्ही बसला ते म्हणे मी कवी, मी असं गाणे म्हणतो असं आम्ही आम्हाला 1 तास घेऊन बसते. आणि मी पहिल्यांदा क्षेत्रात मी बसतो त्यांच्या बसते आग होतात आणि अशा गप्पा मारतो. बरं तेव्हापासून माझी ओळख आहे. मला वाटतं 2012 तेव्हापासून आमची ओळख झाली. त्याच्या कुटुंबातला तो त्यांच्या झाला आणि ते माझ्या कुटुंबात झाले. आणि त्यांच्या नंतर आमचे रामदास भाऊ माझे बंधू मोठे बसले नाही. त्याच्यानंतर माझी जिल्हा बँकेच्या जवळजवळ आमच्या भागात सगळ्या लोकांची माझी ओळख झाली. त्या माध्यमातून त्यांच्या ते कविता हे पुस्तकाने वाचत राहिलो. आणि परवा त्यांनी मला रात्री फोन केला, तुम्हाला यावंच लागेल म्हणजे पहिलं. आता मी नामदेव शिंगडे एक मोठा कार्यक्रम होतो, कार्यक्रम करून त्यांच्या मला रस्ते येऊ राहिलो. माझं लेणे सुगनाचं या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं त्यावेळेस मी थोडा नवखाच होतो, फारशा ओळखी नव्हत्या. मात्र ते आलेले होते त्या कार्यक्रमाला. आम्ही ती 2-4 दिवसांनी सपत्नीक माझ्या घरी मायेची शाल आणि पुष्पगुच्छ घेऊन आल्या आणि माझा सत्कार केला. मला तुमच्या कविता आवडतात आणि म्हणून हे खूप मोठा सुखद धक्का होता, खूप चांगला प्रसंग असा. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक.